दादा आहे ना आता मुलीसोबत प्रँक करणार आहे. दादा काय बोलायचं माहिती ना, विसरली तू आपल्या एवढ्या वर्षाचं प्रेम. बट मी आज बघितलं ना तर त्यामध्ये मी पूर्ण नीट दिसलेलं आहे. त्यांनी थोडंसं घेतलेलं आहे. हे बघा आता दिसेल गाईस. हे बघा स्ट्रॉबेरी शेक ऑर्डर केलं होतं माझं सगळ्यात आधी आलं यांचं. हे बोलण्यासाठी ना त्याने माझ्या महत्वाच्या कामांमधून मला आहे ना बाहेर ज्ञानीचं शेक आलेलं आहे. आणि माझं कोणतं होतं गाईस, कॅफे मोका ना, चॉकलेट मोका. चॉक. माझं संपलं ते शेक ट्राय करून सांगू शकतो मी टेस्ट. तुझं कसं होतं ते सांग ना भाई. अरे असं होतं का गाईस तर आम्हाला हॅम्पर भेटलेलं आहे चेतन दादा. हॅम्पर भेटलेले ज्ञानीस कडनं. अरे उघड उघड. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे 10 डेज चॅलेंजचा शेवटचा 10वा दिवस. आणि असं नाही गाईज की पुढे ब्लॉग बनवेल मी. आणि भाई कंटिन्यू ब्लॉगिंगमध्ये ना काहीच मजा येते, काही ना काही शूट करायला, नवीन नवीन इंटरेस्टिंग वाटतं. असं की ब्लॉग बनवत राहू, तुम्हाला दाखवत राहू, छान वाटतं ही गोष्ट. आज आहे संडे आणि आता मी लग्नाला चालला आहे. काल रात्री तुम्ही बघितलं असेल तर दादा मला जबरदस्ती एका हळदीला घेऊन गेला होता. तर आज तो जबरदस्ती मला एका लग्नाला पण घेऊन चालला, म्हणजे त्याच लग्नाला घेऊन चाललेला आहे जिथे हळद होती तिथे 2 वाजण्यामध्ये. तर आता त्याचीच वाट बघतोय मी. बाकी चेरीचे मित्रमैत्रिणी आलेले इथे. नाही मित्र आहे का मैत्रीण, मित्र आहे वाटतं तो. तर गाईस नाही उघडत नाही. दादा आलेला आहे. नाही मी उघडत नाही, ती पळून जाईल म्हणून. नाही ती तुझ्याकडेच येईल ती. सो गाईज काल चेरीने मला खूप जोरात चावलेलं आहे. काल तर मी तिच्याशी तर बोलतच नाहीये, कारण चेरीचं आणि माझं कम्युनिकेशन टोटल बंद आहे. मी तिला फुल इग्नोर करतो म्हणून तिला जास्त राग येतो त्या गोष्टीचा. चेरी चल मध्ये चल. तो काल बघ या तिचा ठिकाणी हळदीला गेलो होतो, आज तिथे लग्नाला जाणार आहे आम्ही. जबरदस्ती घेऊन आणि चाललेला ऑलरेडी आहे. उशीर झालाय, 2 वाजले. आज तुझा 10 डेज कंटिन्यू ब्लॉगिंगचा 10वा दिवस आहे. चेरीचा फ्रेंड आला. तू बघ तुझ्या मित्राची बहीण आहे ती. मी तर तुझ्या सोबत येतोय. आपण माहिती मिळेल का बुके? बुके इथे कुठेच भेटणार नाही तुला, मग गणपती मंदिराकडे भेटेल तुला बुके. कोठे गणपती मंदिर? हे इच्छापूर्ती गणपती मंदिर, गोलानी मार्केट. हा असंच करायचं. मग आता काय, पैसे टाकून दे. आणली असेल तर कॅश नाही ना, मग तिला सांग तुझं स्कॅनर दे, मला पैसे टाकायचे तुला. गाईस तर आम्ही आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेले आणि तुम्ही विचार करत असतील आम्ही असे काय ड्रेसअप केलेला आहे. अरे चांगलाच ड्रेसअप आहे आमचा. नाही ड्रेसअप म्हणजे जर लग्नात जायचंय तर भारी कपडे कापडे घालत नाही. गाईस तुम्हाला सांगू, आम्ही आहे इन्फ्लुएन्सर आणि लोक आम्हाला फॉलो करतात. सो आम्ही जे घालतात ते लोकांना आवडतं आणि लोक त्याला फॉलो करतील. सो आहे ना, आम्ही कोणाचा फॉलो नाही करत, आम्ही स्वतःला क्रिएट करता है ना. आता लागतंय लग्न. आम्ही एकदम वेळेवर आलेलो आहे आणि चल तांदूळ घेऊन टाकू अंगावर. मंगलाष्टक चालू आहे. आणि आय डोंट नो व्हॉट पीपल विल थिंक अबाउट अस, बट आम्ही योग्य वेळेवर पोहोचलेलो आहोत एकदम. लग्नामध्ये. काय डेकोरेशन आहे. असं भरपूर तू टाक तुझा हात वरती. अरे नाही ते वेगळं अंगाला चुकीची पकडली. हा तुम्ही पण शुद्ध झाले आता. आम्ही एकदम टाइमावर आले. आम्ही आला आणि लग्नाला आलो, म्हणजे आपली स्पॉट. आपण आता त्याला शोधू, याच्या मित्राला. चला. आणि हे किती मस्त वाटतंय बाई वरती पिंक आणि व्हाईट वालं. गाईस लग्नाला आल्यावर सगळ्यात आधीची एक गोष्ट असते ते. हा जा तुम्ही का बरं थांबले. जा. कसं आहे दादा, मला पण खावं लागेल मग. रबडी पाणीपुरी खायची. आधी खाता आम्ही रगडा आणि नंतर खाऊ डोसा, म्हणून मोठी डिश घेतलेली आहे. भाई कसा बनवता डोसा भाई, ते काजू बदाम टाकलेले डोस्यामध्ये. आर्यन तुला पाणीपुरी खायची? खाऊ ना, मग हे झाल्यावर खाऊ, तिकडे जाऊ. हे तर घेऊ आधी. तर आता आम्ही करतोय जेवण, कारण की स्टार्टरमध्ये तर पोट भरलं नाही. सो एका स्टार्टरात आम्ही 2 जण बसताय. भूक आहे का दादा? भूक आहे ना? एवढं नाही, थोडं खाईल. एवढं नाही, मी ते आपल्या दोघांना धरून आणलेलं आहे. ठीक आहे ना. संपव गाईस आता हे आम्ही नक्की. गाईस दादा आहे ना आता मुलीसोबत प्रँक करणार आहे. आणि हा मुलीचा भाऊ आहे, तो तिकडे ब्लॅकबोर्डमध्ये. दादा जाईल आता आणि बोलेल की विसरली तू आपल्या एवढ्या वर्षाचं प्रेम. दादा काय बोलायचं माहिती ना, विसरली तू आपल्या एवढ्या वर्षाचं प्रेम. जेंडरचं नावच नाही घ्यायचं. ठीक आहे
गाइस का बरं काय माहिती माझा हात असा थरथर कापतोय भाई. ये देखो भाई. कॉन्फिडन्स वाढवतोय तो स्वतःमध्ये. चला गाइस आम्ही निघालेले पुन्हा घरी जायला. पण दादा तू एक चुकी केली यार. तू एकदम प्रेमाने बोलला तिच्याशी. थोडा आहे ना असं रागाने बोलायला. ते लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं असतं म्हणून मी बोलला नाही. अरे नाही रागामध्ये थोडा कमी आवाजात. मग ते चांगलं वाटलं असतं. असं पाहिजे होतं का? तू असं केलं. लग्न करायला निघाली त्याच्यासोबत आणि प्रेम माझ्यावर आहे, लग्न याच्यासोबत. अरे लाज वाटू दे. अरे किती स्वप्न पाहिले होते आपण सोबत जगण्याचे मरण्याचे. आपल्या पोरांची सुद्धा नाव आपण फायनल करून ठेवली. राजस तू असं कसं करू शकतो? चल. मग तेव्हा वाटलं असतं त्याला डायरेक्ट मला मारायला झालं ते माहिती का. घरी चालले परत. ये क्या ओय गाडी गाडीमध्ये लावली. काय भाई. गाईस तुम्ही आता घरी आला होता परत. आणि तुम्हाला माहिती का ते काल मी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये की कपिल शर्मा शोमध्ये मी गेला होता. बट मी पूर्ण नाही बघितला होता तो एपिसोड. मी हळदीला चालला गेला होता. बट मी आज बघितला ना तर त्यामध्ये मी पूर्ण नीट दिसलेलं आहे. त्यांनी थोडंसं घेतलेलं आहे. जे आम्ही 4 जण होते ना आम्हाला असं घेतलेलं आहे त्यांनी दाखवायपुरतं की हा तुम्ही आहे व तुम्हाला आम्ही कटणी केलेलं आहे म्हणून त्यांनी आमचा शॉर्ट तो घेतलेला आहे. सो तुम्हाला दाखवतो. आणि बघा पार्थ पण घरी आला होता आज नाशिकवरनं. तो पहिल्यांदा चेरीला काहीतरी खाऊ घालतोय बिना घाबरता. नाही तर चेरी त्याच्या अंगावर जायची. आता चेरी पण मोठी झालेली आहे ना. काय बिस्किट. अरे एसी किसने डाला. घे रे तू खाऊ घाल. हमारे बाबूजी का कच्चा ऐसा गोल करके हे बघा आता दिसेल गाईस. हे बघा गाईस संध्याकाळचे आता 5:15 होत आहे. आणि आम्ही उठून आता आलेले ज्ञानीसला. इथे ना ओपनिंगसाठी बोलवलेलं होतं. सो इन्व्हायटेड होते आम्ही त्यासाठी आलेले. न्यू एक स्पॉट ओपन झालेला आहे. तिथं डेझर्ट वगैरे आईस्क्रीम वगैरे सगळं काही भेटतं. सो आता आम्ही जात आहे. मी आहे चेतन दादा आहे पार्थ आहे. स्ट्रॉबेरी शेक ऑर्डर केलं होतं. माझं सगळ्यात आधी आलं यांचं. हां हे बोलण्यासाठी ना त्याने माझ्या महत्वाच्या कामांमधून मला आहे ना बाहेर नाईस नाही. मला हे घ्यायचं असतं तर मी पण स्ट्रॉबेरी नसता बोलला का तुला. नाही इच्छा नाही. ते जेनजी लोक घेता. मिलेनियर दे मला थोडासा पैशानियर कमी पडते पैशांची. ज्ञानीसचं शेक आलेलं आहे. आणि माझं कोणतं होतं गाईस कॅफे मोका ना. चॉकलेट मोका होता. याचं होतं कोल्ड कॉफी. शेवटी सगळ्यात शेवटी माझं आलंय. जेव्हा याचं संपलं तेव्हा माझं आलेलं आहे. आम्ही त्याचं पण टेस्ट करणार आहे. कोण बोललं. मी थोडी करू देणार आहे तुला. फोडलं जातं गाईस. आता याची टेस्ट सांगतो तुम्हाला कशी. आणि नक्की मी पण सांगतो काही तुम्हाला याची टेस्ट कशी आहे. गाईस मी कॅफे मोका चॉकलेट मोका मी पहिल्यांदा खातोय आणि पितोय सॉरी. आणि खरंच मला आवडलेलं आहे. टेस्ट छान इथली. जळगावमध्ये खूप ठिकाणी ट्राय केलेलं आहे शेक्स. बट मग हे काही युनिक वाटलं. तुला मला संपलं तर शेक ट्राय करून सांगू शकतो मी टेस्ट. तुझं कसं होतं ते सांग ना भाई. अरे असं होतं खरं. खूप जास्त गोड पण नाही आणि शुगर फ्री पण भेटतं यांच्याकडे असं त्यांनी मला सांगितलं गॅनीजमध्ये. सो टेस्ट असं मी खरंच नॉर्मली कोल्ड कॉफी कशी खूप गोड भेटते. ही एकदम मीडियम आहे. नाही ते हे पण एकदम मीडियम आहे. असं जास्त गोड नाही. म्हणजे नाही शुगर फ्री लोकांसाठी खूप हेल्पफुल आहे. गाईस तर आम्हाला हॅम्पर भेटलेले चेतन दादा. हॅम्पर भेटलेले ज्ञानीस कडनं. सो आम्ही जसं तुम्हाला सांगितलं एकदा नक्की या टेस्ट करा. आमची तर ऑलरेडी टेस्ट घेऊन झालेली आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर या ठिकाणी नक्की या. नाही हे पकड मी सांभाळेल. तुझ्या काहीच मागे लागणार नाही ती. हो हो हो. कसं वाटतं बेटा घरात बंद राहून हे ना बिट्टू. अरे मी होता ना चेरी. तुम्हाला माझ्याकडे नाही आली आधी. चल तुझ्यासाठी आणलेलं आहे ते. चला चल
कशी उभी ती एका पायावर. तुझ्यासाठी थोडी चेरी ते बेटा. अले ती माझ्या मागे लागली. नाही नाही. तर काहीच आम्हाला हे हॅम्पर भेटलं होतं. आता आम्ही आलो ते घरी आणि आता चला उघडून बघू याच्यात काय काय आहे म्हणून. अरे उघड उघड उघड. अरे वा वा वा. या हॅम्परमध्ये भेटलेले सर्वात आधी ज्ञानी स्पेशल तर एक कुल्फी आहे. एक आहे चॉकलेट केक. हे छोटे छोटे चॉकलेट लॉलीपॉप. सो हे आता ट्राय करू. यू आर इन्व्हायटेड. आणि हॅलो जलगावकर. बस तर हे आलेलं आहे. सो थँक्यू सो मच. गाईस तर आता आहे ना रात्रीचे 8 वाजता आणि ना मी इथे आला होता दीदीकडे एक रील शूट करायची होती. तर बस हे लहान पोरं बनलेले आणि मला पण लहान मुलगा बनवला यांनी. आता यांचा शूट होता आईस्क्रीमवाला आणि बघा यांनी माझ्यासाठी पण घेतली होती पण मी हिला देतोय. मला खायची नाही होती म्हणजे इच्छा नाही होती आणि हिला खूप आवडते. हिला कितीतरी दिवसानंतर ही कुल्फी खाते. पार्थ पण आला होता सोबत. गाईस तर आम्ही घरी जायला निघालेलो आहे. बघा सुमित पण आलेला आहे. तांबा अंधार पण आलेला आहे. शुभम पण आलेला होता आणि आम्ही DSP चौकात होते. तर थोडं आता घरी चाललेलं आहे. ॲक्च्युली घरी जाऊन काहीतरी शूट करू आम्ही. बाय द वे ना काय झालेलं माहिती आहे का, आता मम्मी पप्पा गेलेले गावाला. तर मग त्यामुळे चेरी आमच्या सोबतच होती. चेरीला माझ्याशिवाय करमत नाही. अंधार आला परत. आता उजेड आला. हा आता बोलतोय. आता आम्ही घरी चाललेले रात्रीचे 9:45 वाजलेले. ओके गाईज तुम्हाला माहिती पार जेव्हा मागच्या वेळेस घरी आला होता ना तेव्हा चेरीला एवढा घाबरत होता. लिटरली म्हणजे जी उशी होती ना तो समोर घेऊन बसायचा. किती अंगावर नको यायला पलंगावर तो उशी घेऊन बसायचा. आजूबाजूला पण उशी होत्या त्याच्या. बट यावेळेस आलं त्याला ना मी मुद्दाहून म्हणजे चेरीला मी मुद्दाहून मोकळं सोडलं. म्हटलं पार तू घाबरू नको तुला सवय लागेल म्हटलं चेरीची. आणि आता बघा तो चेरी सोबत खेळतोय भाई. लिटरली तो चेरीला घेऊन फिरतोय. हे बघा. चल पिल्लू बघ 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 कशी पडेल ती. आता कशी पडेल. पडाली बोलला ना तुला. चालू आहे गाईस. आता आहे ना काय झालं माहिती का, हे जे पिल्लो होते मी ते ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला. ते त्यांना खाऊ घालतो त्यांना बिस्किट टाकतो आणि चेरीची रिॲक्शन बघा मी कसं आहे. चेरीचे बघा दाखवतो मी चेरीकडे. चेरी आणि गाईस तुम्हाला माहिती का चेरी आहे ना यांच्यासोबतच खेळलेली. जेव्हा हे लहान होते ना महिन्याभर आधी यांच्यासोबतच खेळायची आणि आता त्यांच्यावर भुकते. तर गाईस आता घरात आलेले आणि आता करते आम्ही जेवण. शेवभाजी आणि पोळी. ते पारते मी इथे आणि आता जेवण वगैरे करता. मम्मी पप्पा तर रात्री येणारे 12 वाजता. बेबे आज घरी एकट्याच होत्या. चेरी माझ्यासोबत होती संध्याकाळपासून. यानं रे घरात यानं. आता काय करताय तुम्ही. इथे मांडी घालून बसा. गाईस ओके जेवण झालेलं आहे आमचं आणि मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आज मस्त छान दिवस गेला या 2 पागलांसोबत. तुला मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि हो गाईस थांबा 10 days फायनल कंप्लीट झालेले कंटिन्यू ब्लॉगिंगचे. आणि आज ब्लॉग टाकला गेले नाही. मी आता ब्लॉग एडिट करतो 12 वाजेच्या आधी टाकतो मी ब्लॉग. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकर न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.